जानेवारी 10. नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 10 जानेवारीचा भाग खूपच छान झाला आहे. अर्जुन आणि महिपतमध्ये काय होणार हे आजच्या भागात कळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या भागाची सुरुवात होते प्रताप पासून. प्रताप म्हणतो, हा चाकू महिपतने पाठवला, याचा काय पुरावा आहे? त्याचं नाव आहे का त्याच्यावर? परंतु मध्येच तन्वी म्हणते, मग कोण पाठवणार? महिपत सारखा माणूस फक्त पेढे आणि पत्रावर शांत बसणार नाही. त्यानंतर ती पूर्ण आजी म्हणते की तू एकटी घराबाहेर पडू नकोस. अश्विन म्हणतो, तन्वी शांत हो, यातून काहीतरी मार्ग निघेल. तन्वी म्हणते, हे सगळं खूप भयंकर आहे. हे एका सभ्य कुटुंबाच घर आहे आणि यामध्ये हे सगळं असं होत आहे. अस्मिता म्हणते, अर्जुनचा महिपतशी संबंध कामामुळे येत होता, परंतु याआधी कधी असं फॅमिलीला धमकावण्याचे प्रकार झाले नाहीत. तन्वी म्हणते, त्या आश्रमाच्या केसने सगळंच बदलून टाकलेलं आहे. सायलीला हे सगळं माहीत होतं आणि तिने आपल्या स्वार्थासाठी या कुटुंबाचा बळी दिलेला आहे. महिपत आपल्या कुटुंबाला नुकसान पोहोचवणार हे तिला चांगल्या प्रकारे माहीत होतं, पण तरीसुद्धा तिने ते कॉन्ट्रॅक्ट केलं. अश्विन म्हणतो, पण कायद्याचा धाक वगैरे काही आहे का नाही? तन्वी म्हणते, कायदा न्याय या सगळ्या आपल्यासारख्या सभ्य माणसांच्या गोष्टी आहेत. महिपत सारख्या क्रिमिनलवर याचा काही परिणाम होत नाही आणि या चाकूवर महिपतने स्वतःचं नाव देखील लिहिलेलं नाही, म्हणजे आपण पोलिसांना सुद्धा सांगू शकत नाही, कारण आपल्याकडे काही पुरावाच नाही. मी एक काम करते, हे सगळं बाहेर टाकून येते. अश्विन तिला थांबवतो आणि म्हणतो की जर तपास करायचा म्हटलं तर आपल्याला हा सुरा लागेल. तन्वी नाटकीपणाने म्हणते, आता तपास होणे तर शक्यच नाही. मोहिपतनी पाठवलेली एकही गोष्ट मला माझ्या घरात नकोय. मी हा सुरा फेकून आले, असं म्हणून तन्वी ते सगळं फेकायला बाहेर जाते. अस्मिता म्हणते, त्या महिपतचं कधीच चांगलं होणार नाही, त्याला त्याच्या कृत्याची शिक्षा नक्कीच मिळेल. पूर्ण आजी म्हणते, हे अजिबात चांगलं झालेलं नाही. मी सगळ्यांनी आता स्वतःची काळजी घ्या, कोणीही घराबाहेर पडू नका. प्रताप आणि अश्विन म्हणतात की तुम्ही कोणीही घाबरू नका. आजपर्यंत तो महिपत आपले काहीही बिघडवू शकलेला नाही आणि यापुढे देखील असं होणार नाही. तन्वी ते सगळं फेकून परत येते आणि रडण्याचं खोटं नाटक करायला लागते. अश्विन म्हणतो, आपण हे सगळं दादाला कळवायला हवं. तन्वी म्हणते, कोठे जाऊन सांगणार आहेस त्याला? सायलीच्या चाळीमध्ये? तन्वी असं म्हणते आणि घरातले सगळेच शॉक होतात. कल्पना विचारते की काय म्हणालीस तू तन्वी? तन्वी म्हणते, असंच माझ्या तोंडातून निघालं. कल्पना म्हणते, काय म्हणत होतीस ते स्पष्टपणे बोल. तन्वी म्हणते, सॉरी सगळ्यांना, मला हे तुम्हाला सांगायचं नव्हतं. पूर्ण आजी म्हणते, काय सांगायचं नव्हतं? सांग स्पष्टपणे. तन्वी म्हणते, अर्जुन ऑफिसला गेलेला नाही, तो सायलीच्या चाळीमध्ये गेलाय. कदाचित रोज जात असेल. मधू भाऊंना बनविण्याचे प्रयत्न चालू आहेत. प्रताप म्हणतो, हे सगळं तुला कसं काय माहिती? तन्वी म्हणते, चैतन्याचं बोलणं माझ्या कानावरती पडलं. मामी, अर्जुन ऑफिसमध्ये आहे असं तो खोटं बोलला आपल्याशी. तुला पाहिजे असेल तर तू चैतन्याला विचार. अर्जुन दररोज त्या सायलीच्या चाळीच्या फेऱ्या मारतोय, परंतु तुम्ही अर्जुनला प्लीज काही बोलू नका, त्याचा काही दोष नाही, सायलीनेच त्याला बळी पाडलं असणार. तेवढ्यात तिथे अर्जुन येतो. तो विचारतो, काय झालं आहे? तुम्ही सगळे काळजीत का दिसताय? पूर्ण आजी उठते आणि अर्जुनला विचारते, तू दिवसभर कुठे होतास? घरावर संकट आलं तेव्हा तन्वी एकटी सामना करत होती आणि घरातला करता मुलगा गायब होता. अर्जुन म्हणतो, संकट आलं म्हणजे नक्की काय झालं आहे? अश्विन सांगतो, त्या महिपतने आपल्या घरी पेढे आणि पत्र पाठवलेलं आहे. अर्जुनला हे ऐकून धक्का बसतो. तन्वी लगेच ते पत्र अर्जुनला वाचायला देते. अर्जुन पत्र वाचतो आणि म्हणतो, त्या महिपतीची ही हिंमत झाली तर. कल्पना म्हणते, अश्विन सांग तुझ्या भावाला, फक्त पत्र आणि पेढे नाही तर जीवे मारण्याची धमकी म्हणून सुरा सुद्धा पाठवलेला आहे. अर्जुन म्हणतो, त्या महिपतचं डोकं फिरलंय काय? तो आधीच जेलमध्ये राहून आला आहे आणि त्याला चांगलंच माहितीये की त्याने परत असं काही केलं तर तो बराच काळासाठी आतमध्ये जाऊ शकतो. त्याला याची पूर्ण जाणीव आहे. तन्वी लगेच चमकून विचार करते की या गोष्टीचा तर मी विचारच केला नाही. अर्जुन म्हणतो, मला तो सुरा कुठे आहे दाखवा. त्यावर ठसे असतील ते आपल्याला चेक करावं लागेल. तुम्ही कोणीही त्याला हात लावला नाहीये ना? आणि त्यावर महिपतच नाव होतं? अन्नपूर्णा आजी म्हणते, नव्हतं आणि तो सुरा आम्ही फेकून दिला. अर्जुन म्हणतो, तुम्ही असं का केलं? तो सुरा म्हणजे एकमेव पुरावा होता. पूर्ण आजी म्हणते, अर्जुन थांब, माझा मूळ प्रश्न वेगळाच आहे. तू दिवसभर कुठे होतास हे तुला सांगता येत नाही, म्हणून हा कांगावा करत आहेस.
यावर अर्जुन निरुत्तर होतो. अश्विन विचारतो, दादा तू खरंच वहिनीच्या चाळीमध्ये गेला होतास? यावर अर्जुन काहीही उत्तर देत नाही. प्रताप म्हणतो, तो काय सांगणार, त्याचा चेहरा सगळं सांगत आहे. अस्मिता चिडून म्हणते, त्या महिपत सारख्या माणसाशी आपला सायलीमुळेच संबंध आलाय, तरी तू तिला जाऊन भेटत आहेस? अर्जुन म्हणतो, महत्वाचा मुद्दा हा आहे की कोणीतरी आपल्याला धमकवत आहे आणि तो जर महिपत असेल तर तो आज जिवंत राहणार नाही. असं म्हणून अर्जुन रागारागाने बाहेर जातो आणि चैतन्यला कॉल करून म्हणतो की आताच्या आता महिपतच्या घराबाहेर ये. इकडे तन्वी प्रचंड चिंतेत येते आणि म्हणते, बर झालं तो सुरा मी अर्जुन यायच्या आत गायब केला, नाहीतर तो सुरा अर्जुनने महिपतला दाखवला असता आणि वेगळीच भानगड होऊन बसली असती. पण ते तर आता सुद्धा होऊ शकतं. मी महिपतला न सांगता हे कांड करून माती खाल्लीये, आता साक्षीला सांगून ठेवते. असं म्हणून ती साक्षीला कॉल करते आणि म्हणते की साक्षी, एक छोटासा घोळ झालाय, प्लीज सांभाळून घे. असं म्हणून ती साक्षीला सगळं सांगते. इकडे अर्जुन महिपतच्या घराबाहेर येतो. चैतन्य त्याला विचारतो काय झालंय, परंतु अर्जुन काही न सांगता रागाने महिपतच्या घरात जातो. अर्जुन घरात येतो आणि महिपतला आवाज द्यायला लागतो. साक्षी त्याला विचारते, काय काम आहे? अर्जुन म्हणतो, जी धमकी द्यायची ती मला द्यायची, माझ्या परिवाराला नाही. तेवढ्यात महिपत बाहेर येतो आणि म्हणतो, कोण ओरडत आहे या सभ्य माणसाच्या घरात? अर्जुन म्हणतो, मी आहे. तू माझ्या घरच्यांना घाबरवतोस, धमकी देतोस, तुझी हिंमत कशी झाली असं करण्याची? महिपत म्हणतो, मी फक्त पेढे पाठवले तुमचं तोंड गोड करण्यासाठी. अर्जुन म्हणतो, मी पेढ्याबद्दल बोलत नाहीये, मी तू पाठवलेल्या चाकूबद्दल बोलत आहे. मला तर वाटत आहे की इथेच तुझा जीव घेऊ. साक्षी म्हणते, अर्जुन तू कायदा हातात घेऊ शकत नाहीस. अर्जुन म्हणतो, नाहीच घेणार, परंतु याची योग्य ती शिक्षा तुम्हाला नक्कीच मिळेल. महिपत म्हणतो, एक मिनिट थांबा, काहीतरी कन्फ्युजन झालेलं आहे. मी फक्त पेढ्याचा बॉक्स आणि पत्र पाठवलं होतं, यामध्ये सुरा कुठून आला? मी काही सुरा वगैरे पाठवला नाही. अर्जुन म्हणतो, तुला शेवटची वॉर्निंग देत आहे मी महिपत, इथून पुढे माझ्या घरच्यांच्या वाटेला गेला तर तुला मी सोडणार नाही. महिपत म्हणतो, मी जे करतो ना ते मी कबूल करतो, मी तुझे नको ते आरोप सहन करणार नाही. साक्षी त्या दोघांना वेगळे करते आणि म्हणते, तुझ्याकडे पुरावा नाही, मग इथून निघून जा. इकडे सायलीच्या चाळीत सगळे संक्रांतीसाठी जमलेले असतात. कुसुम म्हणते, दरवर्षी या चाळीमध्ये तरुण जोडप्याला पतंग उडविण्याचा मान असतो, त्यामुळे खूप मजा येते आणि ती जरा बाजूला जाते. चैतन्यला कॉल करते. चैतन्य कॉल उचलतो. कुसुम म्हणते, मला अर्जुनला निरोप द्यायचा होता. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या चाळीत संक्रांतीचा पतंगोत्सव असतो, यासाठी त्यांना निमंत्रण दिलंय म्हणून सांगा. माझा हा निरोप फक्त त्यांना द्या, त्यांना आपोआप कळेल. तेवढ्यात अर्जुन तिथे येतो. चैतन्य म्हणतो, मला तुला एक महत्त्वाचा निरोप द्यायचा आहे, कुसुमताईंचा फोन आला होता. असं म्हणून चैतन्य अर्जुनला सगळं सांगतो. ते ऐकूनच अर्जुनचा चेहरा खुलतो आणि तो खूप खुश होतो. आणि या भागाचा इथेच शेवट होतो. तन्वीने केलेल्या कृत्याचा सुभेदारांच्या घरावर काय परिणाम होतो हे पाहूया नंतरच्या भागांमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. 9 जानेवारी. नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 9 जानेवारीचा भाग खूपच छान झाला आहे, त्यामुळे या भागाचा रिव्ह्यू व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुनपासून. अर्जुनने मधुभाऊंना चेक करण्यासाठी दवाखाना उभारलेला असतो आणि स्वतः स्पीकर घेऊन तो जोरजोरात बोलत असतो. डॉक्टर मधुभाऊंना चेक करतो आणि गोळ्या देतो, परंतु चिडून मधुभाऊ त्या गोळ्या फेकून देतात आणि म्हणतात, मला गोळ्या नको आहेत. कुसुम म्हणते, माफ करा डॉक्टर, मधुभाऊंना गोळ्या घेणं आवडत नाही म्हणून ते चुकून झालं. अर्जुन म्हणतो, ज्यांना गोळ्या नको आहेत त्यांच्यासाठी दुसरं औषध आहे, ते म्हणजे इंजेक्शन, त्याने माणूस लगेच बरा होणार. कुसुम म्हणते, मधुभाऊंना इंजेक्शनच द्या. मधुभाऊ म्हणतात, नाही, मी इंजेक्शन घेणार नाही. डॉक्टर जबरदस्तीने मधुभाऊंना पकडतात आणि इंजेक्शन द्यायला लागतात. डॉक्टरने इंजेक्शन देताच मधुभाऊ जोरात किंचाळतात आणि एकदम लहान लेकरासारखे करायला लागतात. इंजेक्शन देऊन झाल्यावर मधुभाऊ उठतात आणि खोलीत जायला निघतात. खोलीत परत आल्यावर कुसुम म्हणते, या गोळ्या डॉक्टरने तुमच्यासाठी दिलेल्या आहेत. मधुभाऊ रागाने म्हणतात, त्या अर्जुन सुभेदाराला हा नसता शहाणपणा करायला कोणी सांगितलं? मी जगेन नाही तर मरेन, पण त्यांच्यामार्फत उपचार करून घेणार नाही. सायली म्हणते, औषधांवर राग काढून काय होणार? मधुभाऊ म्हणतात, एवढं सगळं होऊन तू त्याचीच बाजू घेतेस. मला असलं श्रीमंतीचं प्रदर्शन आवडत नाही. तुम्हीच मला म्हणालात की त्याने माझ्यासाठी कॅम्प लावला,
मग त्यावेळी असा कॅप लावायला पैसे लागत नाहीत? म्हणजेच श्रीमंतीचे प्रदर्शन. कुसुम म्हणते, परंतु त्याला काय माहीत तुम्ही आजारी आहात म्हणून. हा केवळ योगायोग होता, तुम्ही जास्त विचार करू नका. मधुभाऊ म्हणतात, म्हणूनच त्याला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही. इकडे तन्वी आणि कल्पना बसलेल्या असतात. तन्वी म्हणते, मामी तू स्वतःची अजिबात काळजी घेत नाहीस, नीट खात सुद्धा नाहीस. तेवढ्यात तिथे चैतन्य येतो आणि म्हणतो, मामी मी निघालो आहे. कल्पना विचारते, तू ऑफिसला चालला आहेस की कोर्टात चालला आहेस? चैतन्य म्हणतो, ऑफिसमध्ये चाललो आहे. असं म्हणून तो निघून जातो. कल्पनाच्या लक्षात येतं की डबा घरीच विसरला आहे. ती तन्वीला म्हणते, तेवढा डबा तू नेऊन देतेस का? तन्वी म्हणते, मी लगेच डबा देऊन येते. चैतन्य बाहेर येऊन अर्जुनशीच बोलत असतो. तन्वी विचार करते, हा एवढा घाईघाईने निघाला आणि इथेच थांबला, कोणाशी बोलतोय हा? असं म्हणून ती कानोसा घेण्याचा प्रयत्न करते. चैतन्य म्हणत असतो की सायली वहिनीची भेट झाली का? अर्जुन तिकडून म्हणतो, भेट तर झाली नाही, परंतु त्यांना पाहता आलं. मधुभाऊंची तब्येत खराब होती, त्यांना देखील मदत करता आली. चैतन्य म्हणतो, तू तर कमालच केलीस. एकाच फटक्यात तू बायकोला आणि सासऱ्याला दोघांना खुश केलंस. तन्वी जवळ येऊन म्हणते, हा घे डबा, मामींनी द्यायला सांगितला होता. चैतन्य डबा घेऊन निघून जातो. इकडे तन्वी विचार करते, हा अर्जुन सारखाच सायलीला जाऊन भेटतो. ती विचार करत असते, तेवढ्यात तिला एक आयडिया सुचते. ती लगेच कोणाला तरी कॉल करते आणि म्हणते की तुम्ही मला एक धारदार सुरा गिफ्ट रॅप करून पाठवा. मी त्याच्यावर कोणी दिला, कोणाकडून आला असं काही लिहू नका. आणि संध्याकाळ होते. तन्वी डिलिव्हरी बॉयची वाट पाहत असते. तेवढ्यात तो येतो. ती त्याच्याकडून पार्सल घेते आणि त्याला जायला सांगते. तो निघून गेल्यावर घाबरल्याच नाटक करते. पॅकेट खोलून पाहते तर आत मोठा सुरा असतो. तन्वी मोठमोठ्याने ओरडून म्हणते, सगळे बाहेर या. तन्वी खोटं नाटक करून म्हणते, एक मुलगा आला होता, मी त्याला थांबविण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तो थांबला नाही. कल्पना म्हणते, हे महिपतच काम तर नसेल? आधी पेढे आणि आता हा चाकू पाठवला. प्रताप म्हणतो, सुरा त्यानेच पाठवला, याचा पुरावा काय? तन्वी म्हणते, मग कोण पाठवणार? महिपत सारखा गुण पेढे आणि पत्रावर गप बसणार आहे का? ती लगेच पूर्ण आजीला म्हणते, तू आता एकटीने कुठे जाऊ नकोस. मंदिरात जरी जायचं असेल तरी मला घेऊन जात जा. जे काही वाईट व्हायचं असेल ते माझं होऊ दे. तन्वीच्या या बोलण्याने घरातले सगळे घाबरून चिंतित होतात आणि या भागाचा इथेच शेवट होतो. तन्वीने केलेल्या कृत्याचा सुभेदारांच्या घरावर काय परिणाम होतो हे पाहूया नंतरच्या भागांमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.